सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 5 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार विद्या समीक्षा केंद्राच्या ऑनलाईन बॉटवर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार विद्या समीक्षा केंद्रामार्फत यापूर्वी देण्यात आलेल्या स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील पॅट महाराष्ट्र या बॉटमध्येच या नोंदी करण्यासाठी टॅब देण्यात आलेली आहे. आता आपण या बॉटवर नोंदी कशा पद्धतीने कराव्यात याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. सर्वप्रथम सर्वांनी स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या शालार्थ पोर्टलवरती रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती जो OTP येतो तो OTP या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारचे बॉट या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. यामध्ये पॅट महाराष्ट्र नावाच्या या बॉटवरती क्लिक करावे. त्यानंतर ज्या काही सूचना येतील त्या थोडक्यात वाचून गॉट इट या बटनावरती क्लिक करावे. यापूर्वी जर आपण पॅट महाराष्ट्र या बॉटमध्ये रजिस्ट्रेशनची प्रक्रिया केलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा अशा प्रकारचं टॅब या ठिकाणी दिसून येईल. जर अशा प्रकारची टॅब आपल्याला दिसत नसेल तर आपण खालील या मेनू बारमधील एडिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करावे आणि पुढची प्रक्रिया करावी. या ठिकाणी शाळेचा कोड टाकून सुरुवात करू अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. आपण या ठिकाणी आपला शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे. शाळेचा UDIS नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची समरी या ठिकाणी दिसून येईल. त्यावर होय या बटनावरती क्लिक करून कन्फर्मेशन द्यायचं आहे. त्यानंतर आपण आपला शालार्थ ID या ठिकाणी टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या ठिकाणी शालार्थ ID टाकल्यानंतर अशा पद्धतीची समरी शिक्षकाची थोडक्यात माहिती या ठिकाणी दिसून येईल. होय या बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला आपल्याला जी टॅब दिसत होती तीच टॅब या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा या टॅबवरती क्लिक करावे. यानंतर आपण शिकवत असलेल्या इयत्तेचा ऑप्शन या ठिकाणी आपण निवडायचा आहे. या ठिकाणी दुसरी इयत्ता निवडतो. त्यानंतर आपल्याला लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट 1 ग्रेड 2 to 5 या पद्धतीची टॅब आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्यावर क्लिक करावे. त्यानंतर होय या बटनावर क्लिक करून कन्फर्मेशन करावे. या ठिकाणी आपल्याला आपल्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी दिसून येईल. त्यापैकी सुरुवातीच्या विद्यार्थ्याच्या नावावरती क्लिक करून आपण पुढील प्रक्रिया करायची आहे. विद्यार्थी उपस्थित आहे या टॅबवरती क्लिक करावे. त्यानंतर शासन निर्णयामध्ये जे वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया या 4 प्रकारची जी कौशल्य दिलेली आहेत त्या 4 कौशल्यांमधील अध्ययन क्षमतेनुसार ज्या उच्चतम स्तरावरती आपला विद्यार्थी आहे त्या उच्चतम स्तराचा क्रमांक या ठिकाणी आपल्याला नोंद करायचा आहे. इयत्ता 4थीचा विचार केला तर शासन निर्णयामध्ये इयत्ता 4थीसाठी वाचन या कौशल्यासाठी एकूण 15 स्तर देण्यात आलेले आहेत. या 15 पैकी ज्या उच्चतम स्तरावरती आपला विद्यार्थी आहे त्या स्तराचा क्रमांक टाकून आपण मेसेज सेंड करायचा आहे. त्यानंतर लेखनासाठी एकूण 18 स्तर देण्यात आलेले आहेत. त्यापैकी उच्च स्तराचा क्रमांक या ठिकाणी टाईप करून मेसेज सेंड करायचा आहे. त्यानंतर संख्याज्ञान यासाठी एकूण 20 स्तर देण्यात आलेले आहेत. त्यापैकी उच्चतम स्तर आपण या ठिकाणी टाकून मेसेज सेंड करायचा आहे. आणि शेवटचा संख्यावरील क्रिया या साठी शासन निर्णयामध्ये एकूण 29 अध्ययन स्तर दिलेले आहेत. त्यापैकी ज्या उच्चतम स्तरावरती आपला विद्यार्थी आहे तो स्तराचा क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करून आपण मेसेज सेंड करायचा आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी आपण करायच्या आहेत. या ठिकाणी एका विद्यार्थ्याची नोंद झाल्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करण्यासाठी या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा या टॅबवरती क्लिक करून पुढील विद्यार्थ्याच्या नोंदी पूर्ण करायच्या आहेत. अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्याच्या नोंदी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इयत्ता बदलायची असेल तर होम मेनू या बटनावर क्लिक करावे. पुन्हा विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा या बटनावर क्लिक करून इयत्तांचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर आपण शिकवत असलेल्या दुसऱ्या इयत्तेचा ऑप्शन या ठिकाणी निवडून आपण त्या इयत्तेमधील सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेच्या नोंदी आपण या ठिकाणी करायच्या आहेत. अशा प्रकारे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी
आपण सर्वांनी विद्या समीक्षा केंद्रामार्फत यापूर्वी देण्यात आलेलं जे स्विपचॅट ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये पॅट बॉट जे आपल्याला देण्यात आलेलं आहे त्यामध्येच आपण सर्वांनी आपल्याला शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या दिनांकानुसार सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी कराव्यात. धन्यवाद.